नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे आवळ्याचा मोरावळा। यासाठी मी 1 किलो आवळे घेतले आहेत। ते एका भांड्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवले होते। त्यानंतर आपण ते अगदी छान चोळून ते स्वच्छ धुवून घेणार आहे। स्वच्छ धुवून झाल्यानंतर एक भांडं घेतलेलं आहे, त्यावरती मी चाळणी ठेवून हे आवळेतील पाणी आपण नितळून घेणार आहे। आणि पाणी नितळण्यासाठी चाळणीत ठेवल्यानंतर असेच आपण पाणी नितळेपर्यंत चाळणी भांड्यावर ठेवणार आहे। आवळ्यातील पाणी नितळून झालं की तुम्ही पाहू शकता आवळ्यातलं पाणी अगदी खाली निथळलेलं आहे आणि आवळे थोडेसे ओलसर आहेत, बाकी सर्व पाणी त्यातून निथळलेलं आहे। आता आपण हे आवळे एक एक करून कॉटनच्या कापडाने पुसून घेणार आहे। आवळ्यातील पाणी निघलं म्हणजे आपला मोरावळा खराब होत नाही, यासाठी आपण आवळे एक एक करून स्वच्छ असे पुसून घेणार आहे। अशाच पद्धतीने मी सर्व आवळे पुसून घेणार आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आता सर्व आवळे मी पुसून घेतलेले आहेत। आता एक पातेलं घेतलं आहे आणि आवळ्याला काटे चमच्याने सर्व बाजूने आपण त्याला काटे चमचे असे सावकाश असे त्याला होल पाडून घेणार आहे। असं केल्यामुळे जो आपण पाक साखरेचा आहे तो आवळ्यामध्ये व्यवस्थित मुरला जातो आणि आवळा तुरट किंवा आंबट असं न लागता अगदी छान गोडसर असा आपला मोरावळा तयार होतो। हे करताना थोडंसं सावकाश करायचं आहे, कारण ज्यावेळेस आपण चमच्याने त्याला होल पाडतो तेव्हा पाणी त्यातून बाहेर येतं आणि चुकून हाताला लागण्याची शक्यता असते। त्यामुळे अगदी सावकाश असे सर्व आवळ्यांना आपण होल पाडून घेणार आहे। आता सर्व आवळ्यांना होल माझे पाडून झालेले आहेत। तर हे 1 किलो आवळे आहेत, तर यासाठी मी 800 ग्रॅम साखर वापरणार आहे। आता ही साखर आवळ्यामध्ये घालून घेतलेली आहे मी। आता आपण ती व्यवस्थित अशी आवळ्यांना मध्ये मिक्स करून घेऊया। असे हलवल्यामुळे सगळीकडे साखर मिक्स होते आणि हे आवळे आणि साखर मिक्स झाल्यानंतर मी असंच 2-3 तास झाकण लावून ठेवणार आहे। यासाठी की आवळ्यातील पाणी साखरेला लागून साखरेला पाणी सुटायला लागतं। तुम्ही पाहू शकता आपली साखर अशी ओलसर झालेली आहे आणि त्याला पाणीही सुटलेलं आहे। आता आपण हे आणखीन एकदा असं व्यवस्थित असं खालून वरती हलवून घेऊया। तुम्ही असंच रात्रभर ठेवलं तरीही चालू शकेल, म्हणजे पूर्ण साखरेला पाणी सुटतं। आता एक 3-4 तास झालेले आहेत मी साखर आणि आवळे मिक्स करून ठेवलं होतं। तर आपण आता हे भांडं गॅसवर ठेवूया। गॅसवर ठेवल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे आणि ते सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून साखर मी इथं पाक केलेला नाही आहे, तर साखर खाली पातेल्याला लागू शकते। त्यामुळे आपल्याला साखरेला थोडंसं पाणी सुटेपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे। इथे तुम्ही घट्ट पाक केला तरीही चालू शकेल, पण आवळ्यालाच एवढं पाणी सुटतं की आणखीन पाकाचं पाणी, त्यामुळे मी पाकात पाणी न करता किंवा पाक न बनवता डायरेक्ट आवळ्याच्याच पाण्यामध्ये साखर टाकून ती मुरत ठेवते आणि त्याच पाकामध्ये आवळे आपले अतिशय छान मोरावळा आपला तयार होतो। एवढं आवळ्याला पाणी सुटतं की तेच पाणी आटायला खूप वेळ जातो। त्यामुळे मी पाक न करता असाच मोरावळा करते आणि हा मोरावळा अतिशय सुंदर होतो आणि वर्षभर अगदी छान राहतो। तुम्ही पाहू शकता हळूहळू साखरेला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे। आता आपण बघूया की जवळपास सर्व साखर विरघळत आलेली आहे। तुम्ही पाहू शकता बघा, साखरेला उकळीही आलेली आहे। साखर थोडी विरघळेपर्यंत सतत हलवत राहणं गरजेचं आहे, कारण जर आपण मिक्स नाही केलं तर खाली साखर चिटकण्याची शक्यता असते आणि त्यामुळे खाली थोडंसं जळू शकतं। आणि यासाठी आपण जे भांडं घेणार आहे ते शक्यतो जाड बुडाचंच घ्या।
तुम्ही पाहू शकता त्या साखरेला आणि आवळ्याच्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि भरपूर असं पाणी सुटलेलं आहे आवळ्यांमध्ये. मी इथे पाण्याचा वापर केला नाही, पण आवळ्याच्याच पाण्यामध्ये साखरेचं पाणी आणि आवळ्याचं पाणी याचं भरपूर असं पाणी सुटलेलं आहे. आता ते आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि असंच बारीक गॅसवरती आपण साखरेचं आणि आवळ्याचं पाणी आटेपर्यंत गॅस चालू ठेवूया. बघा, एक अर्धा ते पाऊण तासानंतर भरपूर असं आपलं आवळ्यातलं पाणी आटलेलं आहे आणि त्याचा कलरही थोडासा लालसर आपला झालेला आहे. आता हा मोरावळा आपला बनत आलेला आहे. पण आणखीन जे पाणी सुटलेलं आहे, तो पाक जे आहे तो अजून पातळच आहे. त्यामुळे अजून मी 10 ते 15 मिनिट बारीक गॅसवरतीच आटत ठेवणार आहे. तुम्ही पाहू शकता एक 10 ते 15 मिनिटानंतर अगदी छान असा आपला मोरावळा तयार होत आलेला आहे आणि त्याचा कलरही असा लालसर झालेला आहे. जरी तुम्हाला आता आपण या स्टेजला गॅस बंद करणार आहोत, जरी तुम्हाला असं वाटत असले की साखरेचा पाक आणखीन थोडासा पातळ वाटतोय, पण तो थंड झाल्यानंतर असा घट्ट होतो. त्यामुळे असा लालसर कलर झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि थंड होण्यासाठी पातेलं ठेवायचं आहे आणि पातेलं थंड झाल्यानंतरच त्याला झाकून ठेवायचं आहे. आणि जरी तुम्हाला असं दुसऱ्या दिवशी वाटलं की ह्यामध्ये थोडंसं पाणी, तरी नंतर तुम्ही ते थोडंसं गरम करून घेऊ शकता. थंड झाल्यानंतर आपण तो एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवूया. अगदी वर्षभर खराब न होता अतिशय छान असा आपला हा आवळ्याचा मोरावळा राहतो. तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर असा आपला मोरावळा तयार झालेला आहे. थँक्यू.